दिवस आणि कामगार दिवस आणि सर्व संत महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त या ठिकाणी आयोजित केलेला वारसा संतांचा हा कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच आणि मानव अधिकार संरक्षण मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आमचे आशिष दादा फुलझले या ठिकाणी विराजमान आहेत. त्यांचा शैक्षणिक आणि शालेय या विभागावर भरपूर मोठं काम आहे. त्यानंतर आदरणीय ज्ञानेश्वर दादा रक्षक हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे गाढे अभ्यासक तुम्हाला आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. त्यानंतर आदरणीय हेमंत दादा टाले हे कवी, लेखक आणि छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार हा आदरणीय हेमंत दादांना प्राप्त झालेला आहे 2018चा. आणि त्यानंतर विनायकजी इंगळे सर माजी प्राध्यापक आणि ज्येष्ठ पत्रकार आणि प्रत्येक वेळी सामाजिक कार्यामध्ये आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे या ठिकाणी विराजमान आहे. मित्रांनो, राष्ट्रसंतांची काल 30 एप्रिल जयंती होती आणि तुकडोजी महाराजांनी पूर्वी सांगून ठेवलं होतं की माझा जयंती किंवा वाढदिवस न साजरा करता गावाची जयंती साजरी करा. म्हणजे ग्रामामध्ये कोणते असे उपयुक्त कार्यक्रम आपल्याला राबवता येईल जेणे गाव सुदृढ करता येईल त्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपला त्या जयंती मागचा दृष्टिकोन ठेवला आणि त्या निमित्ताने या दोन्ही मंचाद्वारे संयुक्त जयंती सर्व संत महापुरुषांची जयंती आज साजरी होत आहे. तेव्हा मी जास्त वेळ न घेता मी सर्वप्रथम आदरणीय हेमंत दादा टाले यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता स्थानापन्न व्हावं. मार्गदर्शक आशिष दादा फुलझले मी यांना विनंती करतो की ते सुद्धा आपले मार्गदर्शन देतील, मग आपल्याला मार्गदर्शन करतील. आशिष दादा फुलझले. आजची शैक्षणिक परिस्थिती हा विषय देण्यात आलेला आहे. मी थोडक्यात तुम्हाला आजची जी परिस्थिती आहे शिक्षणाची ती तुमच्या समक्ष मांडणार. आज बहुजनांचे शिक्षणाचे दार बंद करण्याची जे षडयंत्र किंवा घाट रचला चालला आहे तो अत्यंत विदारक आहे. तो आम्हाला समजून घ्यावा लागेल. राईट टू एज्युकेशन आपल्या सर्वांना माहीत असेल. शिक्षणाचा अधिकार जो आम्हाला आहे RTE अंतर्गत 25%. त्या अधिकाराअंतर्गत आजतागत ज्या काही खाजगी शाळा आहेत, खाजगी शाळा म्हणजे तुम्हाला माहीतच असेल भवास, रॉयल मोडवाना वगैरे अशा ज्या काही खाजगी शाळा आहेत ज्या शाळांमध्ये CBSEचे शिक्षण मिळते अशा सर्व खाजगी शाळांना नुकतंच बंद करण्यात आलं. म्हणजे काही दिवसा अगोदर फतवा काढण्यात आला 2 महिन्या अगोदर की ज्या RTE अंतर्गत 1 किलोमीटरच्या अंतरावर ज्या काही शासकीय शाळा असतील त्याच 1 किलोमीटरच्या अंतरावर एखादी खाजगी शाळा असेल तर ती खाजगी शाळा निर्णयात घेण्यात येणार. म्हणजे अशा प्रकारचा फतवा काढून बहुजनांच्या जे गरजू आहेत, जे वंचित आहेत त्यांची शिक्षणाची दारं बंद करण्याचे मोठे षडयंत्र महाराष्ट्र शासनाने केलेले आहे. मला या प्रसंगी हे सांगावंसं वाटते की आपण जे वरिष्ठ या ठिकाणी बसलेले आहात त्यांनी जवळपास सरकारी शाळांमधून शिक्षण घेतलेलं आहे, मान्य करतो आपण. मग जेव्हा तुम्ही सरकारी शाळेमधनं शिक्षण घेतलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला पैसा लागला का? म्हणजे याचा अर्थ काय की शासकीय शाळेमध्ये 1ही रुपया लागत नाही.
मग त्या ठिकाणी 25% अट कशी काय येणार? मग कुठेतरी तुम्ही दिशाभूल करतात. 25% अट जी आहे ती मुख्यत्वे खाजगी शाळांकरता. यासाठी की सरकारी जेव्हा धोरण बनलं आरटीच्या 2009 मध्ये, त्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन आहे की आरटीचा जो 25%चा नियम हा सरकारी अनुदानित आणि खाजगी शाळांना लागू राहणार. मग तुम्ही या ठिकाणी 1 किलोमीटरच्या अंतरावर सरकारी शाळेचा निर्णय कसा काय घेतला? हे याकरता घेण्यात आला की सेंट्रल गव्हर्नमेंट ने अजूनपर्यंत 22,000 कोटी आरटीचे थकबाकी त्या शाळांना दिलेले नाही. आणि त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये जवळपास 1800 कोटी त्या खाजगी शाळांना देण्यात आलेले. मग पळ कसा काढायचा? तर आरटी इनडायरेक्टली बंद करणे हा त्यांचा विषय आहे. ऑब्विस आहे की ज्या खाजगी शाळा या आरटीच्या कक्षेत येणार नाही, शासकीय शाळेमध्ये तो पैसा लागतच नाही, म्हणून त्यांनी खाजगी शाळा बंद करण्याचा घाट रचला आहे. पण त्यांच्या षडयंत्राला हाणून पाडणं आमच्यासारख्या उपस्थित मंचावर विराजमान असलेले आदरणीय गण आणि जे काही अभ्यासक आहेत त्यांचा हा घाट आम्ही हाणून पाडण्याकरता हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल केलेली. नुकतेच मागच्या आठवड्याभरा अगोदर जजने त्यांना नोटीस इश्यू केलेलं आहे. कोणाला? शिक्षण विभागाला. यासाठी नोटीस इश्यू केलेली आहे कारण आम्ही जी पिटिशन बनवली आहे ती खूप हेल्दी आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत ज्या त्या पॉलिसी अंतर्गत येतात. आणि आम्ही सर्व सायटेशन्स लावलेले आहेत की ज्या सायटेशन्सच्या अंतर्गत म्हणजे ज्यांनी असा प्रयत्न केला होता त्याला कोर्टाने त्या म्हणजे ज्यांनी जी पिटिशन जसं की बँगलोर आणि हरियाणा यामध्ये आरटी मध्ये असाच प्रकार करण्यात आला होता. तर त्यांची जी ही होती जी नियमावली त्यांनी नवीन बनवली ती रद्द करण्यात आली आणि पूर्ववत खाजगी शाळांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. तर आम्ही पण त्याच प्रकारची हेल्दी पिटिशन बनवलेली आहे. 8 तारखेला त्याचा आता रिझल्ट येणार आहे 8 तारखेला. म्हणून त्यांनी आता काय केलं 10 तारीख वाढवलेली आहे. तुम्हाला माहिती पडलं असेल, इथे कोणी आरटीचे पालक असतील तर राईट टू एज्युकेशनचा लाभ घेणार. तर हे का बरं करताय? कारण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये कोणतं शिक्षण मिळत आहे? मराठी, हिंदी आणि उर्दू. आणि आज आमचा सर्वसामान्य व्यक्ती काय विचार करतो की माझा मुलगा हा उच्च शिक्षित राहिला पाहिजे आणि सीबीएसई सारखं एज्युकेशन घेतलं पाहिजे. आणि ह्या शाळांमध्ये सीबीएसईचे एज्युकेशन मिळते का? जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये नाही मिळत. मग मिळते कुठे? तर खाजगी शाळांमध्ये मिळते. तर यांनी हेतू पुरस्सर ह्या खाजगी शाळेमध्ये ह्या गरिबांचे मुलं किंवा गरजूंचे मुलं शिकले नाही पाहिजे. जर हे शिकले ते बराबरीने येऊन बसतील आणि आम्हाला प्रश्न करतील, म्हणून त्यांचे ते शिक्षणाचे दारं बंद करण्याचा त्यांनी घाट रचलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज तुम्ही इथनं घरी गेल्यावर म्हणजे आम्ही बऱ्याचशा गोष्टीपासून अनभिज्ञ आहोत. आज इथनं तुम्ही घरी जा आणि तुमच्या घरी गेल्यानंतर तुम्ही तुमचे टॅक्स रिसिप्ट चेक करा. टॅक्स एक मालमत्ता कर भरतो ना मी, ते चेक करा. त्या मालमत्ता करामध्ये तुम्ही 2 प्रकारचे कर देता, एक शिक्षण कर आणि एक शिक्षण उपकर, म्हणजे एज्युकेशन सेस आणि एज्युकेशन टॅक्स. आणि आम्ही कोणाच्या अगेन्स्ट देऊन राहिलोय? शिक्षणाच्या अगेन्स्ट देऊन राहिलोय. तर आम्ही आमच्या परिसरातील एखादी जिल्हा परिषदेची शाळा चेक केली आहे का? आम्ही महानगरपालिकेची शाळा चेक केली आहे का? आम्ही पैसा त्याच्या अगेन्स्ट भरत आहोत ना. तर आम्हाला लाभ कसा मिळाला पाहिजे?
त्या ठिकाणी त्या लेवलचा लाभ मिळाला पाहिजे. तर काय होत आहे की 25% लोकांना आरटीच्या माध्यमातून लाभ मिळाला, पण 75% लोकांचं काय? मग आम्ही उपस्थित इथं जे काही सुजाण लोक आहोत, आमची भूमिका काय असली पाहिजे की या ठिकाणच्या ज्या काही महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, ह्या शाळा कुठेतरी सीबीएसईच्या व्हाव्यात. म्हणजे मी पूर्ण शाळांची गोष्ट नाही करत आहे, काही प्रमाणात शाळा सीबीएसईच्या व्हाव्यात, जेणेकरून त्या शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळते जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या. आणि त्या सीबीएसईच्या शाळा झाल्या की आमच्या मुलाला त्या ठिकाणी मोफत शिक्षण मिळेल. आम्हाला कोणत्या रॉयल गोंडवानाची गरज पडणार नाही, कोणत्या भवनची गरज पडणार नाही. तर आमचा संघर्ष असला पाहिजे की आमच्या परिसरातल्या शाळेला आम्ही सर्व ग्रामस्थांनी एक होऊन त्या शाळेला सीबीएसईची शाळा व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिले पाहिजे. जर आम्ही निवेदन दिलं तर काय होईल, आमच्या मुलांना मोफत सीबीएसईचे शिक्षण त्या शाळेमधनं मिळणार, आम्हाला पैसा भरावा लागणार नाही. कारण आज आम्ही जर एखाद्या खाजगी शाळेमध्ये प्रवेश घ्यायला जातो तर आमच्या पहिल्या वर्गातल्या मुलाला 1 लाख रुपये भरावं लागतात. आहे का आमच्याजवळ पैसा 1 लाख रुपये भरणे इतपत? मग जर आमच्याकडे पैसा नाही तर आमच्या मुलाला मराठी हिंदी आणि उर्दू मध्ये शिकवावं लागेल. मराठी हिंदी मध्ये शिकवावं लागेल तर मग आम्हाला ऑब्वियस आहे की आमची मुलं त्या लेवलने कॉम्पिट करत नाही. कारण आम्ही प्रगतीकडे चाललो, अधोगतीकडे चाललो नाही. तर प्रगतीकडे जात असताना त्या लेवलचे एज्युकेशन आम्हाला मिळणं गरजेचं आहे. आम्ही हे नाही म्हणत की मराठी शाळा बंद झाल्या पाहिजे, मराठी शाळा वाचल्या पाहिजे. आज 60,000 शाळा महाराष्ट्र शासन बंद करण्याच्या तयारीत आहे. त्याच्यापैकी 15,000 शाळा जवळपास बंद झालेल्या आहेत. राष्ट्रीय शिक्षण ते खूप भयानक आहे. म्हणजे आमची मुलं पुढे शिकूच शकणार नाही. पुढची परिस्थिती अशी आहे की पैसे द्या आणि शिक्षण घ्या. खरंच गरीबाचा माणूस पैसा देऊ शकतो का? म्हणजे खूप भयानक परिस्थिती आहे येणाऱ्या काळात. जर आम्ही आज आवाज नाही उचलला तर उद्या आमच्या मुलाला ते शिक्षण मिळणार नाही. बाबासाहेब काय म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार. आणि जर आम्ही इथे शिकलेले इथे बसलेले आहोत तर आम्हाला ह्या सर्व गोष्टीवर ध्यानाकर्षण करावं लागेल. आम्हाला सरकारला प्रश्न विचारावा लागेल. आम्हाला आमच्या परिसरातल्या शाळेला एक चांगली शाळा तयार करावं लागेल, बनवावं लागेल. ती आमची वैयक्तिक जबाबदारी आहे. आम्ही इथे जे बसलेले सुजाण नागरिक आहोत. तर आरटीई करता 8 तारखेला निर्णय लागेल. जो काही निर्णय लागेल तो तुमच्या समोर असणार. आम्ही त्या ठिकाणी खाजगी शाळांना त्यामध्ये समाविष्ट करण्यात यावे यासाठी आम्ही केस टाकलेली आहे, म्हणजे PIL टाकलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की सरकारने आता एक नवीन धोरण सुरू केलेलं आहे. त्याला समान धोरण हे नाव दिलेलं आहे. म्हणजे शिक्षणामध्ये SC, ST, OBC आणि ओपन असे 4 प्रकार आमच्या समोर आहेत. ओपनला 75% अट होती, तर SC, ST, OBC ला 60% होती आजपर्यंत. म्हणजे उच्च शिक्षणात. उच्च शिक्षण म्हणजे कोणतं? जे परराज्यात घेणारं IIM, IIT किंवा जे फॉरेन मध्ये घेणारं एज्युकेशन. आता फॉरेनचंच उदाहरण सांगतो की फॉरेन मध्ये आम्हाला मोफत शिक्षण मिळत असते. त्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. त्या स्कीम्स आम्हाला बऱ्याच लोकांना माहिती नसतात. आता फॉरेन मध्ये एज्युकेशन घेण्याकरता त्यांनी अट ठेवलेली आहे 75%ची. कोणासाठी? ओपनची जी 75%ची अट होती ती आता SC, ST, OBC ला लागू केलेली. आणि अट तर ठेवली, पण त्याबरोबर यांनी काय केलेलं आहे की SC लाही 75 सीट, ST लाही 75 सीट आणि OBC लाही 75 सीट. 30 एवढा मोठा समाज OBC आहे. 52% समाज आहे आणि त्याला फक्त 75 सीट. हा कोणत्या न्याय समान धोरणाच्या नावावर विचार करण्यावाली बाब आहे. इथे माझे जे काही OBC बंधू असतील त्यांना विचार करावा. म्हणजे सरकारने तुम्हाला तिघांनाही एका कक्षेत आणून सोडलाय. आणि संविधानामध्ये आरक्षण काय म्हणते? तिघांना आरक्षण एका प्रमाणात आहे का? मुळात नाही. SC ला जर 15% असेल केंद्रामध्ये आणि
स्टेटमध्ये 13% असेल तर एसटीला 7.5% आणि ओबीसीला 27%. मग जर यांना आरक्षणामध्ये जर फ्लक्च्युएशन्स आहे तर तुम्ही समान धोरण कसे काय देऊन राहिले? म्हणजे ओबीसीची भूक मोठी असताना त्यांनाही 2 पोळे, यांना 2 पोळे आणि त्यांना 2 पोळे वाढून राहिले. कितपत न्यायप्रिय आहे? म्हणजे ज्या ठिकाणी आज फॉरेन एज्युकेशन करतात ओबीसीतल्या कमीत कमी 500 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाठवल्या गेलं पाहिजे, मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. पण यांनी काय केलं? यांना 75 सीट दिली. हे न्यायपूर्ण आहे का? तुम्हाला वाटते काय न्यायप्रविष्ट आहे? नाही आहे. म्हणून आम्ही जागृत लोक आहोत, आम्ही इथे उच्च शिक्षित लोक बसलेले आहे. जर अशा प्रकारचा अन्याय आमच्यावर होत असेल तर आमची भूमिका काय असली पाहिजे? आता साहेबांनी खूप छान एक मार्गदर्शन केले आमच्या टाले सरांनी. त्यांनी आपल्या भाषणातून बऱ्याच गोष्टी आम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता ज्यांना जेवढं समजलं असेल त्यांनी तेवढं घेतलं असेल. तर त्याच गोष्टीला अनुसरून मी आज शिक्षणावर बोलत आहे तुमच्या समोर. जर अशा प्रकारचे जर षडयंत्र सुरू असेल तर हे षडयंत्र आणून पाडणं तुमची आमची जबाबदारी असली पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की समान धोरणाला आम्ही हायकोर्टमध्ये चॅलेंज करतो. समान धोरणाला, समान धोरण हे संविधान विरोधी आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवणार आहे. कारण इथे अन्याय होत आहे, तिघही समाजावर अन्याय होत आहे, SC ST आणि ओबीसी. तर यासाठी देखील आम्ही लढा लढत आहोत मानव अधिकार संरक्षण मंचच्या माध्यमातून. पण या लढ्यामध्ये आपल्यासारख्या लोकांची साथ असणं आवश्यक आहे. जर पिटिशनर आपल्यापैकी कोणी बनत असेल तर त्यांनी समोर यावं. आम्ही प्रत्येक कॅटेगरीमधनं एक पिटिशनर घेणार आहोत, SC ST ओबीसी. तर आपल्यापैकी कोणी जर तयारी दाखवत असेल तर त्यांनी नक्कीच आम्हाला संपर्क करावा. तिसरं असं आहे, शेवटचं बोलतो आणि थांबतो, की SC ST ओबीसी हा आरक्षित घटकातला वर्ग आहे. आणि हा जेव्हा एखाद्या महाविद्यालयात जेव्हा प्रवेश घेतो ना तर प्रवेश घेता वेळेस हा पैसा भरत आहे. जेव्हा की SC ST ला 100% माफ असतात आणि ओबीसीला 50% माफ असतात. पण जेव्हा एक विद्यार्थी प्रवेश घ्यायला एखाद्या महाविद्यालयात गेला, हा जो कॅटेगरीतला विद्यार्थी आहे, हा जेव्हा महाविद्यालयात प्रवेश घ्यायला गेला तर महाविद्यालयाने काय केले, त्याची प्रवेश फी जर 30,000 रुपये असेल तर 30,000 त्याच्याकडनं आकारले. 30,000 आकारले म्हणजे SC ST ओबीसी तिघांकडनं. आता SC ST ला तर 100% फ्री आहे आणि ओबीसीला 50% म्हणजे एज्युकेशन फ्री आहे. आणि सरकारचा फतवा असा आहे, म्हणजे सरकारचे जे सर्क्युलर्स आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन्ड आहे की कोणत्याही आरक्षित घटकातले विद्यार्थी एखाद्या अनुदानित, लक्षात घ्या माझे शब्द, अनुदानित, विना अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालयात जर प्रवेश घेत असतील तर त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क प्रवेशाच्या रूपात आकारू नये. पण इमानदारीने सांगा, इथं तुमच्या पोरांना तुम्ही पैसा भरलाय की नाही? प्रवेश घेता वेळेस भरलाय ना? मान्य करताना? कारण हा जो पैसा आहे तुमचा प्रवेशाचा, हा पैसा कोण देत आहे? सरकार देत आहे. कोणाला देत आहे? त्या महाविद्यालयाला देत आहे. पण महाविद्यालय काय करताय? तुमच्याकडनं प्रवेशाच्या नावावर पैसा आकारून राहिलाय आणि सरकारकडनं घेऊन राहिलाय. तर ही लूट आम्हाला थांबवावी लागेल. आम्ही जागृत नागरिक आहोत. आम्हाला ह्या लुटीच्या अगेन्स्ट आम्हाला त्या महाविद्यालयाला पाचारण करावं लागेल, त्याच्या निदर्शनास आणावं लागेल की आम्ही आरक्षित घटकातले लोक आहे, तर आम्हाला हा पैसा सरकारच्या वतीनं, हा जो आमच्या वतीनं जो पैसा आहे तो सरकार तुम्हाला देत आहे. म्हणजे 30,000ची फीस जर जी आम्ही भरलेली आहे ते 30,000 कोण देत आहे? सरकार देत आहे. कोणाला देत आहे? त्या महाविद्यालयाला देत आहे. मग आम्ही का बरं म्हणून भरायचा? खूप मोठा प्रश्न आहे. बरं लक्षात घ्या, आजपर्यंत अमाप पैसा लुटला गेला आहे. म्हणजे आमच्याकडून पैसा घेण्यात आलाय आणि त्यांच्याकडूनही पैसा घेण्यात आलाय, म्हणजे सरकारकडून. ती लूट आम्हाला थांबवावी लागेल. तुम्ही मला शांतचित्तानं ग्रहण केलं त्याबद्दल मी तुमचे आणि आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली तर मी आयोजकाचे देखील धन्यवाद आकारतो. पुढे कधी जरा तुम्हाला शिक्षणाविषयी कोणतीही मदत लागली किंवा काही
तर मानव अधिकार संरक्षण मंचच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सेवेशी उपलब्ध राहू. धन्यवाद. जय गुरु. परिसरामध्ये मिरवणूक सुद्धा निघाली आणि एक आरोग्य शिबिर सुद्धा या परिसरामध्ये घेण्यात आलं. त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद लाभलेला होता. बऱ्याच वेळापासून आपण बसलेले आहात, त्यामुळे मी फार जास्त वेळ घेणार नाही आपला. अगदी फार थोड्या मध्ये मी माझं आटोपत घेणार आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय हेमंतदादा टाले, सन्माननीय रक्षक साहेब, सन्माननीय आशिषदादा फुलझेले आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, वेळ फार झालेला आहे आणि हेमंतदादा टालेंनी अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे की भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारावर त्यांनी प्रकाश टाकला आणि अतिशय चांगले प्रबोधन हेमंतदादा टालेंनी केलं. आशिषदादा फुलझेले यांनी विद्यार्थी शिक्षण आणि RT जो राईट टू एज्युकेशन हा जो कायदा आलेला आहे, पण त्या कायद्याला सुद्धा कशा प्रकारे न जुमानता पालकांवर अन्याय अत्याचार केला जातो याबाबत त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. आणि रक्षकदादांनी तर अतिशय चांगल्या प्रकारे समाजामध्ये ज्या रूढी परंपरा आहे, अंधश्रद्धा आहेत आणि नेहमीच ते याच्यावरती परखडपणे आपलं भाष्य करत असतात. आणि म्हणून इथे आपण जे इथे बसलेले आहात, जे काही आपण बनायचं असेल ते बना. आपण माणूस बनणं आवश्यक आहे. आणि रक्षकदादा नेहमी सांगतात की आमचे राष्ट्रसंत तुकडोजी म्हणतात की माणूस द्या म्हणजे माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. या देशामध्ये कोट्यावधी माणसं असताना राष्ट्रसंतांनी माणूस का मागितला? तर राष्ट्रसंताला जसा माणूस हवा होता तो माणूस त्यांना मिळत नव्हता आणि म्हणून कोट्यावधी माणसं असताना ते माणूस बघतात, कारण त्यांना माणसाशी माणसाप्रमाणे वागणारा माणूस हवा होता. आणि तो माणूस निर्माण होणं ही राष्ट्रसंतांनी जी ग्रामगीता लिहिली त्या ग्रामगीतेमधून हा माणूस निर्माण होतो. की आपण वेगवेगळ्या प्रकारचे धर्म, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, भाषा, पंथ अशा या भानगडीमध्ये न पडता मंदिर मस्जिद गिरजाघर बांट लिया भगवान को, मंदिर मस्जिद गिरजाघर बांट लिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा, मत बाटो इंसान को, मत बाटो इंसान को. म्हणजे आपण जरी देवळं वाटले, जाती वाटल्या, तरी माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे हा संदेश इथे राष्ट्रसंतांनी दिलेला आहे. आणि म्हणून आपण, कारण माणूस हा फार विचित्र प्राणी आहे. संसार में केवल मनुष्य ही एकमात्र प्राणी है. संसार में केवल मनुष्य ही एकमात्र प्राणी है जिसका जहर उसके दांतों में नहीं उसके बातों में होता है. म्हणजे माणूस असा प्राणी आहे की ज्याचं जहर त्याच्या दातामध्ये नसते तर त्याच्या बोलण्यामध्ये असते. आणि म्हणून शस्त्रांपेक्षाही जी माणसाची बोलण्याची भाषा असते ती भाषा अतिशय चांगली असणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून याच भाषेने माणसं माणसापासून तुटल्या जातात, आपण तोडतो आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी जे काही रक्षकदादांनी आता सांगितलेलं आहे त्यांच्या विचाराचं आपण सर्वांनी पालन करावं आणि माणसाने माणसाप्रमाणे वागावं. शेवटी लगा सके तो बाग लगाओ, आग लगाना मत सीखो. लगा सके तो बाग लगाओ, आग लगाना मत सीखो. जला सके तो दीप जलाओ, दिल जलाना मत सीखो, दिल जलाना मत सीखो. म्हणजे आपण एकमेकाचं मन कधी, म्हणजे माणूस हा वाईट नसतो, त्याचे विचार जे असतात त्या विचाराने, जरी त्याचे विचार आपल्याला पटत नसले तरी माणूस म्हणून एक त्याच्याशी आपण आपले संबंध निर्माण केले पाहिजे, ठेवले पाहिजे. विचार वेगवेगळे असू शकतात आपले. आणि म्हणून दादांनी मगाशी सांगितलं, जिंदे बाप को रोटी ना दे, मरे बाद पछताए, मुठभर चावल घर में फेका, कौवा बाप बुलाए. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत यापासून आपण दूर राहिलं पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे. आणि म्हणून इथे सांगत असताना मला अतिशय आनंद होतो की आज जे या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारमंच आणि मानव अधिकार विचारमंचच्या या पोरांनी आणि जेवढे काही त्यांचे सहकारी आहेत सगळे
आमचे आता सगळ्यांचं नाव मी इथे घेणार नाही. अतिशय चांगला कार्यक्रम दादा आम्ही सकाळी घेतला, शिबिर घेतलं, मिरवणूक काढली आणि इथे ही आज जी प्रार्थना घेतली, अनेक लोकांना ही प्रार्थना फक्त त्या मंदिरामध्ये होत होती, आता फक्त हनुमान मंदिरामध्ये, त्याच्यामुळे इकडच्या लोकांना माहीतच नव्हतं. आणि म्हणून ही प्रार्थना जेव्हा आपण इथे घेतली तेव्हा अनेक लोकांना वाटलं की अरे वा, ही चांगली प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून जे भीमरावजी वाघाडे आहेत त्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं. त्यांनी अशा प्रकारे हे मैदान उपलब्ध करून दिलं, त्यांचे मी आभार मानतो. आणि ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी अतिशय मेहनत घेतली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि मी आपलं मनोगत इथेच थांबवतो. धन्यवाद. आणि आज आमचे काका अशोकराय सायने दादा यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे महत्वपूर्ण या महाराष्ट्रातील कामगार दिवस या दिवसाच्या अनुषंगानं संतांचा वारसा या विचारधारेला अनुसंगून सर्व महापुरुषांची संयुक्त जयंती या वनाडोंगरी परिसरात आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच व मानव अधिकार संरक्षण मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सकाळी या परिसरामध्ये सामूहिक वंदना होऊन संतांचा वारसा या परिसरातील लोकांना कळावा यासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि त्या रॅलीच्या समापनानंतर लगेचच संतांच्या विचारधारेला अनुसरून या परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या आरोग्य शिबिरामध्ये या परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी येऊन त्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम आणि त्या आरोग्य शिबिराच्या प्रसंगी काही रक्तदात्यांनी आजच्या या मंगल दिनी रक्तदान करून त्या आरोग्य शिबिराला योग्य तो सहयोग दिला. तसेच या परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी आपल्या विविध रक्त तपासण्या व शुगरच्या तपासण्या करून घेतल्या. अशा प्रकारचा हा पूर्वार्धातील सकाळचा उपक्रम अत्यंत स्तुत्यपणे या आयोजकांच्या वतीनं आपल्या परिसरात आयोजित करण्यात आलेला होता. आणि आज उत्तरार्धामध्ये सायंकाळच्या प्रसंगी पुनश्च एकदा सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. आणि या प्रार्थनेनंतर या परिसरातील नागरिकांसाठी इथं उपस्थितांसाठी उत्कृष्ट असं मार्गदर्शनाचा समारंभ इथं आयोजित करण्यात आलेला होता. या समारोहाचे अध्यक्ष या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय विनायक इंगडे सर या समारोहाचे अध्यक्ष होते. आणि आजच्या या समारोहाला लाभलेले इथं प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय ज्ञानेश्वर दादा रक्षक, आदरणीय टाले साहेब, तसेच आमच्या मानव अधिकार संरक्षण मंच नागपूरचे विद्यार्थी मित्र आदरणीय आशिष दादा फुलझेले हे सुद्धा उत्कृष्ट मार्गदर्शन करून गेले. या परिसरातील बहुसंख्य नागरिकांना या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होईल. त्यांच्या मनावर हे विचार नक्कीच बिंबतील आणि त्या विचाराचा वारसा, संत व महापुरुषांच्या विचारांचा वारसा ते स्वतःमध्ये आत्मसात करून या परिसरातील नागरिकांमध्ये हा वारसा वाढवतील. अशी आजच्या या कार्यक्रमाच्या अंती मला वाटते की अति उत्कृष्ट असं मार्गदर्शन आजच्या प्रसंगी इथं झालं. या परिसरातील नागरिकांना या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची संधी लाभली. त्यामुळं या आजच्या प्रसंगी इथं आजच्या या समारोहाचे संचालनकर्ते आदरणीय प्रणयदादा अडिकाने व आजच्या या समारोहाचे प्रास्ताविक करते आदरणीय सुरजदादा अप्तुरकर यांनी सुद्धा आजच्या प्रसंगी इथं या समारोहाला अत्यंत उत्कृष्ट अशी चालना दिली. व या समारोहासाठी
या परिसरातीलच नव्हे तर नागपुरातील आणि या सर्व दोन्ही संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी उत्कृष्ट अशी मदत केली. ही जागा आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आम्हाला आज सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध प्रकारचे उपक्रम घेण्यास मदत केली. अशा सर्व मदतनीसांना मी मानव अधिकार संरक्षण मंचाच्या वतीनं व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सामुदायिक प्रार्थना या संघटनेच्या वतीनं आपणा सर्वांना आभार व्यक्त करतो सर्वांचा. आणि तुम्हा सर्वांना एकदा पुनश्च विनंती करतो की याही पेक्षा चांगला मोठा आणि या संतांचा वारसा हा उपक्रम आपण निरंतरपणे सुरू ठेवाल अशी आपणाकडून अपेक्षा बाळगतो. आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय गुरुदेव, जय भीम, जय भारत.